मुंबई म्हणजे ही एक जादूची नगरी आहे मोठी. देशामध्ये मिलियनर बिलियनर टिलियनर तुम्ही समजा गोष्टी होऊ शकता. फक्त हिच्या टायमानुसार तुम्ही फक्त चालायला शिका. ते मला डायलॉग मध्ये काय म्हणलं माहिती का की सायकल लेके निकल जाना फिर. जिंदगीमध्ये कितीतरी उतार चढाव आला ना तर लाईफ मध्ये हार कधी नाही म्हणायचं. मुश्किल देव त्याच्यात लाईफ मध्ये तो ज्या माणसामध्ये त्या मुश्किलला पार करायची जी ताकद असते ना. सो दादानी आपल्यासाठी दिवाळीच्या चकल्या घेऊन आलेत. येस येस मंडळी, मी इकडे आलोय हर हर महादेव म्हणून जो फिरतोय आज मुंबईमध्ये गेले 10 दिवस त्याला भेटायला आलोय. येस, म्हणजे मी MH45 रायडर गणेशला भेटायला आलोय. कालच त्याचा मला फोन झाला. त्याला मी पहिल्या दिवशी भेटून गेलो, पण मला त्या दिवशी जास्त वेळ त्याच्याबरोबर थांबता आलं नाही. मला रत्नागिरीला निघायचं होतं. आजच्या दिवशी मी पूर्ण वेळ काढून त्याला भेटायला आलोय. या व्हिडिओमध्ये मी आणि गणेश काय धमाल करतोय हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ लगेचच लाईक करा. मित्रांनो, लाईक केल्यानंतर हाईप बटन दाबायला विसरू नका. त्यामुळे आपल्या व्हिडिओला खूप चांगले पॉइंट्स मिळतील आणि त्याची मदत आपल्या चॅनलला होईल. त्यामुळे लाईक केल्यानंतर लगेचच हाईप करायला विसरू नका. मित्रांनो, ट्रस्ट मी आज एकदम शांत मुंबई बघायला मिळाली. आता 6:30 पावणे 7 झाले. अजूनपर्यंत इथे ऑफिसला जाणाऱ्यांची घाई बघायला नाही मिळाली. काही लोक आहेत धावपळीत, कारण आज फ्रायडे आहे आणि फ्रायडेला मी इकडे आलोय. त्यामुळे पण लवकर आलोय, त्यामुळे इथे काही एवढी घाई बघायला मिळत नाही आहे. मस्त शांत वातावरणामध्ये मी फिरतोय. मंडळी बघा, आपल्याला भेटायला कोण येते. काय चाललंय? दोस्त आलाय, दोस्त भेटायला. जीव आहे, जीव जीव. सो मराठी माणसाची बाईक आपण आता बघतोय आणि आम्ही सर मुंबईकर माणसाची सायकल बघतो इथं. आणि ही हायजीन न्यायालय वर्ल्ड मधलं समजा जास्त मोठं न्यायालय आपल्या मुंबईमध्ये तिथे सायकल आणली. भारी वाटतंय समजा भेटून बोलून एकदम मस्त मध्ये. आपल्या माणसाचा हिलचा व्हिडिओ तुम्ही केला होता. हो, मी बर्फामध्ये डोंगरामध्ये जास्तीत जास्त असतो तिकडे व्हिडिओ केला बघितला मला. सो मंडळी, आता आपण आहोत मुंबई विद्यापीठाच्या बाजूला आणि गणेश भाऊ तिकडे मस्तपैकी शूट करतायत आणि लोकांना माहिती देत आहेत. आजच्या दिवसाचा जो प्लॅन आहे तो गणेश भाऊंबरोबर मुंबई फिरण्याचा आहे. गणेश आता जवळजवळ 7-8 दिवस झाले मुंबईमध्ये फिरतोय आणि मी रत्नागिरीला गेलेलो असल्यामुळे मी फक्त पहिल्या दिवशीच गणेशला भेटू शकलो. त्यानंतर 2-3 दिवस मी तर रत्नागिरी होतो. आता तिकडून आल्यानंतर गणेश भाऊला परत भेटण्याचा मुहूर्त आलाय, संधी आली आणि गणेश भाऊ बोलला ये बिंदास भेटूया आपण. आणि राईड चालू होतो भाऊ. आम्ही मस्त आज दिवस फुल टू एन्जॉय करणं, एकदम मस्त मध्ये दिवस घालणं. नाही आम्हाला माहिती पण नाही आम्ही कसाच टाइम स्पेंड करू, पण एक आहे की मुंबईमध्ये प्रेम भरपूर आहे. मुंबईकरांचं प्रेम खूप आहे माझ्यावर आणि तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहून द्या. भावाला मस्त मध्ये लाईक, चॅनलला फॉलो बिलो एकदम मस्त मध्ये करून टाका. भावांनो, मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे प्रत्येकानं. मुंबईमधल्या समजा जास्त मोठ्या विद्यापीठामध्ये जी काय भावांनो इंग्रजांनी बोललेलं ही विचार करा जर थोडा. काय आहे ही आपण म्हणजे ह्याला बघितलं म्हणजे असं वाटतं की आपण त्या काळामध्ये एकदा आलोय फिरावून. तर ती आठवण आपण इथे येऊन बघितली पाहिजे. खूप जास्त भारी. आता कसं वाटतं भेटून? मस्त, एकदम जबरदस्त. मला पण भारी वाटतं. आज आपण खूप मस्त धमाल करूया, एकदम मस्त मध्ये मुंबई फिरूया आणि आपल्या चॅनलद्वारे मुंबई दाखवूया पण लोकांना. ओके फ्रेंड्स, I met Chris from Germany right now and she was very excited to see my cycle and all. She's from Germany and she's also a cyclist. So hi Chris, welcome to my channel. How are you? Tell me something about cycling. I'm going to cycle together with a friend all the way down to Gokana, Karnataka State. And Okay. we will probably start on Sunday. I'm very excited. Oh, I hope I make it. best luck to you. Best luck to you. Definitely you'll make it. Yes. Definitely. Yes, I will. All the best. All the best. very much. He's my friend Ganesh. Ganesh, easy to remember name. Name. इट्स अ लॉर्ड गणेश नेम. सो मित्रांनो, मुंबईमध्ये फिरता फिरता आता ओल मैदानवर आलोय मी आणि गणेश भाऊ आणि आमच्या सायकली तिकडे लावल्यात त्या साईडला. खतरनाक एनर्जीने 3 देशांमध्ये जाऊन आलेले गणेश भाऊ आज आपल्या बरोबर मुंबईमध्ये फिरतायत. आणि गणेश भाऊ, तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मुंबई कशी वाटली तुम्हाला? मुंबई म्हणजे ही एक जादूची नगरी आहे मोठी. एक जादू ह्यात मध्ये मोठी जादू या माणसी स्वप्न घेऊन येते ना. शहराकोंड, गावाकोंड, खेडेगावाकोंड मोठी स्वप्न घेऊन येते ती.
आणि ती मुंबई ही लोकांची स्वप्न खरी करणारी ही ती गाव या. आणि पण हो, एक गोष्ट मला कळाली, देशामध्ये मिलियनर बिलियनर टिलियनर तुम्ही समजा गोष्टी होऊ शकता, फक्त हिच्या टायमानुसार तुम्ही फक्त चालायला शिका. मुंबईच्या नुसार चालायला पाहिजे लोक. आणि मुंबईची माणसं नादच नाही करता. मुंबईचा वडापाव अरे रे रे रे. चला. मुंबईमध्ये लई ट्रॅफिक असतंय, मुंबईमध्ये लई ट्रॅफिक असतंय. माणसं नियमचं पालन करत नाही, ते रूल्स वाढते. अरे मात्र वाटत तिकडे बघी त्या गाड्या किती त्या पाठी राहतात. सो गणेश भावावर लोक एवढे प्रेम करतात ते उगाच नाही करत. आज मला पटलं की तो आहे ना एकदम गोड आहे. म्हणजे कसं की त्याला लोकांना भेटून असं एकदम असं वाटतं, आपलंसं वाटतं. सो दादानी आपल्यासाठी दिवाळीच्या चकल्या घेऊन आलेत. ठीक आहे. ही मुंबई ही महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र. अरे वा, जबरदस्त ना. कुठला तुम्ही? मी पुण्यात आहे, राजगुरू वगैरे. हे लोकांचं प्रेम आहे ना, ते असंच नाही भेटणार. आईची आठवण आली. येस येस. सो मित्रांनो, आता आपण आहोत फॅशन स्ट्रीटच्या अपोजिट आणि गणेश दादा माझ्या मागेच आहे. सो गणेश दादा बरोबर आज माझा हा पहिला दिवस आहे फिरण्याचा. ह्याच्या अगोदर भेटलेलो त्याला, पण जास्त वेळ नाही देता आला. आता भरपूर वेळ आहे आज. आजचा पूर्ण दिवस आपण फिरणार आहे. व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण चेंज दिसणार, पूर्णपणे चेंज. दादांना मी सांगितलंय काय करायचं, कसं करायचं, काय स्टेप आहे समजा सांगितलंय. गणेश भाऊ बरोबर फिरता फिरता एक गोष्ट लक्षात आली की मी आतापर्यंत मुंबई जेवढी बघितली नव्हती तेवढी गणेश भाऊनी मला या 3-4 तासात दाखवली आहे. प्रत्येक ठिकाणी काय असतं, ते कसं बघायचं आणि कशा पद्धतीने त्या गोष्टीचा अभ्यास करायचा, हे गणेश भाऊ बरोबर राहून मला शिकायला मिळालं. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजून पण बघायला मिळणार आहेत. सो बघत राहा शेवटपर्यंत. शेवटी तुम्हाला गणेश भाऊ सायकलिस्ट कशा प्रकारे झाले आणि त्यांनी लॉंग डिस्टन्स सायकलिंग कशा पद्धतीने सुरू केली हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. व्हिडिओला लाईक करा, बरोबरच हाईपचं बटन देखील दाबायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तवाची माणसं विचार करा, ज्यावेळेस काय टेक्नॉलॉजी नव्हती आपल्या भारतामध्ये, मला काय नव्हती, त्यावेळेस इंग्रजांना अशा गोष्टी तयार केल्या ना, ते आता सुद्धा तयार होऊ शकत नाही. तर ती गोष्टी दाखवण्यासाठी आम्ही निघालेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. लेट्स गो. अच्छा, दादाची बोलण्याची स्टाईल कशी वाटली ती खाली कमेंट करून सांगा. गणेश भाऊ, मला खूप आनंद झालाय तुमच्याबरोबर राईड करून. एक नंबर. आनंद घ्यायचा जीवनात काय नाही, पैसा इतर समजी कमवतात, माणसं कमवू, मजा करूया, बघू तुम्ही कशी ती. येस 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 येस. फॉलो करून जा, फॉलो करून जा. सो मित्रांनो, आता आम्ही आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या एकदम समोर. गणेश दादा तिकडे शूट करतायत आणि मी इथे शूट करतोय. जबरदस्त मजा येते. ऊन आहे पण एवढं काही गरम नाही होते. हवा पण मस्त थंडगार सुटली आहे. तुम्ही कुठले? लीड करले. आणि एकदम मस्त मध्ये इथं आले ना, मराठी माणसं सायकल घेऊन आपण इथं आलेलो. या लई जास्त भारी वाटतंय. मुंबईकरांचं प्रेम एक नंबर आहे. फोटो बिटो किती हो काहीतरी. हा, असं केलं तुम्ही. आज आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आहोत. समोरच आहोत आपण. आपल्या मागे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिसत असेल. सो गणेश दादाच्या निमित्ताने फिरता फिरता मुंबईमध्ये आपण ह्या प्लॅटफॉर्मवर आलो. छानपैकी फोटो काढतायत सगळेजण इथे उभे राहून आणि मी पण इथे उभा राहून पहिल्यांदाच ब्लॉगिंग करतोय. सो मित्रांनो, जर तुम्हाला आपले सायकलिंगचे व्हिडिओ आवडत असतील तर पटकरून लाईक करा व्हिडिओला. हाईप करायला विसरू नका. हाईप हे नवीन फीचर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक व्हिडिओला ॲज अ व्ह्यूअर पॉईंट देऊ शकतात. त्यामुळे लाईक केल्यानंतर एक असा स्क्रोल येतो, त्याला क्लिक केल्यानंतर हाईप करता येईल तुम्हाला आणि प्रत्येक व्हिडिओला आपल्या पॉईंट्स देता येतील. सो लाईक करा, हाईप करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो मित्रांनो, तुम्ही बघत असाल BMCच्या ऑफिसच्या समोर सर फिरोजशाह मेहता यांचा स्टॅच्यू आहे. सर फिरोजशाह मेहतांचं मुंबईसाठी भरपूर मोठं काम आहे. लॉयर होते ते आणि त्यांनी मुंबईसाठी खूप काय काम केलं आहे. त्यामुळे BMCच्या ऑफिससमोर त्यांचा मस्त स्टॅच्यू
उभा केला आहे. मुंबईमध्ये जेवढी पण फेमस गोष्ट असते ना ती घ्यायच्यासाठी लाईन लावायला लागते. आता मी आहे आराम वडापावमध्ये आणि दादा आणि मी आता आराम वडापाव खाणार आहे. ऐकून होतो मुंबईचा वडापाव अजून कसा आहे ते. हां Right, right. तर आता दादाला आराम वडापावमध्ये घेऊन आलो आहे. मुंबईत येऊन वडापाव नाही खाणार तर मजा नाही येणार. आराम वडापाव. सो मुंबईत येऊन वडापाव नाही खाणार तर मजा नाही येणार. सो लाईनीत उभा राहून आता वडापाव घेतो. सो गणेश दादा, स्वागत आहे तुमचं मुंबईमध्ये. काही प्रश्न होते मला तुम्हाला विचारायचे बेसिकली. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न, तुमची सायकलिंगची सुरुवात कशी झाली? माझी सायकलिंग सुरुवात अशी झाली होती की मी म्हणजे माझ्या डोक्यात पण सायकलिंग चालू करायची असं म्हणजे डोक्यात पण नव्हतं माझ्या. मग माझा एक मित्र आहे लखनौमधला, त्याचं नाव आहे विकास. मग आम्ही दोघं असं इंस्टाग्रामवर दोस्ती झाली आमची. इंस्टाग्रामवर दोस्ती. मी तेव्हा JCB वर कामाला जात होतो. मी 12 वर्ष ड्रायव्हिंग केलेली आहे आणि आत्ताच्या पिरियडला सध्याला माझं नाही म्हणतात तरी 1.5 मिलियनच्या आसपास माझं फॉलोवर येतं. आणि समजाच मेन आणि महत्त्वाची गोष्ट, मग मला फिरायचं तर पहिल्यापासून लई नाद होता. मग माझा एक दोस्त होता, आम्हा दोघांना पण लई फिरायचं नाद होतं. माझ्यापाशी गाडी होती. मग माझ्यापाशी पैसे नव्हते इतकं फिरण्याजोगं. माझं म्हणणं होतं की मला काहीतरी लाईफमध्ये मोठं करायचं, लई मोठं करायचं या, पण कसं करायचं हे माहीत होतं, आयडिया नव्हती. मग मी त्याला असं संध्याकाळच्या वेळेस असं मी त्याला जेवताना म्हणजे जेवायला घातलं, त्याला फोन केला. मैं यार भाई यार मेरे को घूमने के लिए जाना है यार, लेकिन कैसे जाओ यार, पैसा नहीं है, पेट्रोल के लिए पैसा नहीं है. तर मग त्याने एक डायलॉग म्हणला मला. ते मला डायलॉग मध्ये काय म्हणलं माहिती आहे का, की सायकल लेके निकल जाना फिर. ते मग ती माझ्या डोक्यामध्ये बसली, सायकल घेऊन जायची आपल्याला. अशी माझ्या सायकलची यात्रा चालू झाली. नंतर मी लांब लांब फिरायला लागलो. मग नंतर माझ्यापाशी खायला पैसे नव्हतं. मग त्यावेळेस मी एक व्हिडिओ तयार केला. म्हणलं भावांना म्हणलं का या म्हणलं जेवायला, 30 रुपयाचं 6 समोसा येतं म्हणलं. मी सकाळी 2, दुपारी 2, संध्याकाळी 2 खातो म्हणलं. आणि नंतर झोपतो म्हणलं. अशी सायकल राईड चालते माझी. त्यानंतर ती माझा पहिला व्हिडिओ होता लाईफमधला, जी 1 मिलियन क्रॉस करून गेला एका दिवसामध्ये. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या माणसांना मला भरपूर कमेंट केल्या आणि त्यातमध्ये सांगितलं की गणेश भाऊ आम्ही तुम्हाला मदत करू. आणि त्यानंतर मग माणसांना मला इतकी भरभरून मदत केली महाराष्ट्रातल्या. मग नंतर मला कॉन्फिडन्स यायला लागला सायकल चालवायला. आणि नंतर मी चालवत गेलो. मी माझं भरपूर फॉलोवर झालं, मजा यायला लागली सायकलिंगमध्ये. सो दादा, तुम्हाला भेटून आनंद तर मला नक्कीच झालाय. पण मुंबईतल्या सायकलिस्टसाठी किंवा जे आपल्यासारखे जे सायकलिस्ट असतात त्यांना तुम्ही संदेश काय द्या? संदेश असा आहे की एक सांगायचं आहे की वा जिंदगीमध्ये किती तरी उतार चढाव आला ना तर लाईफमध्ये हार कधी नाही मानायची. कारण की मुश्किल देव त्याच्यात लाईफमध्ये तो ज्या माणसामध्ये त्या मुश्किलला पार करायची जी ताकद असते ना, देव त्याला मुश्किल देतो. मला पण भरपूर अशा मुश्किली त्या भरपूर जंगलामध्ये एकटा पडतो, जेवायला मिळत नाही पाणी. एक दिवस तर असा आलता माझ्या जीवनामध्ये की मी असा अडकलेलो. पाठीमागे बर्फ होता, पुढे बर्फ होता आणि मी रात्री त्याला वर अडकले होतो शेला टॉपला तवांगमध्ये. आणि माझ्यापाशी 24 तास मला खायला काय नव्हतं. तर मी बर्फ खाल्लेला, तसला मोठा ग्लेशियरचा बर्फ असतोय असा टोकदार, ती बर्फ खाऊन मी जगलो होतो. माझी एकदम बेकार कंडिशन होती. आणि त्यातमध्ये पण मी तसली मुश्किल पार करून माघाऱ्याने आलो, पुढे गेलो, पण माघाऱ्याचा प्रयत्न नाही केला. आणि चालत राहिलो, पण हार नाही मानली की लाईफमध्ये. आणि सायकलिंग केली पाहिजे. महत्त्वाची गोष्ट आहे, फिटनेस राहणार, वय वाढणार तुमचं. 1 वर्ष कमी लेट जगताय तुम्ही तर 2 वर्ष तुम्हाला जास्त जगायला मिळणार जर तुम्ही सायकलिंग केली. सो दादा, तुम्हाला भेटून जबरदस्त वाटलं. काय पण बोला, आजचा दिवस माझा एकदम खतरनाक गेला आहे. सर्व फॉलोअरना सांगतो, कधीच हार मानू नका आयुष्यामध्ये. जेवढं जमेल तेवढं एकदम स्ट्रॉंग राहा. आणि सर्वात महत्त्वाचं, सायकलिंग करत राहा आणि इतरांना सायकलिंग करण्याची प्रेरणा देत राहा. नक्कीच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. आत्ताचे व्हिडिओ तुमच्यासाठी अजून चांगले घेऊन येत जाईन. दादानी जबरदस्त मोटिवेट केलं आहे मला आणि तुम्ही पण मोटिवेट होतच असाल आपले व्हिडिओ बघून सगळ्यांचे. सो चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हर हर महादेव. सो मंडळी, आता दादांना बाय बाय बोलायचं टाईम झालेला आहे आणि मी आता माझ्या घरी जायला निघणार आहे. आणि दादा जात आहेत मरीन लाईन्सला त्यांचं काम करायला. सो दादा, तुम्हाला खूप खूप थँक्यू. माझ्याबरोबर एक पूर्ण दिवस घालवला. मस्त. अजून पण आपण राईड करणार आहोत डेफिनेटली. मला तर भारी वाटत होतं आता माझ्या संग होता, म्हणजे एकदम भारी वाटत होतं बरं का, खरं सांगतो या. म्हणजे असं वाटतं हो आपल्या संग कोणतरी आहे. आणि फुल धमाल केली आज आम्ही राईड करताना. एकदम मजा आली. एकमेकाला बोलत जे समजा शूट केलं ना एकदम भारी. दादा निघलं तर थोडं वाईट वाटणार आहे मला. उदास थोडं दिवसभर कोणतरी होतं सगळं आज बोलायला. आता इथून पुढे दादा निघालं, मी आता इकडे एकटा, दादा निघालं घराकडे. दादाला जायचं आहे आता, आपण उशीर लागतोय. किती किलोमीटर आहे? इथून आहे 40 किलोमीटर 40 आणि 2-1 तास लागतील. पण त्याच्यापेक्षा टेन्शन जास्त काय माहिती आहे, मुंबईमधून आता रश आवर ट्रॅफिक चालू होईल. त्यामुळे परत जाताना ट्रॅफिक भेटणार भरपूर सारं. सो म्हणून मग मी जरा लवकर निघतोय, म्हणजे अंधाराच्या आधी आपण आपल्या एरियात पोहोचलो की मजा. बरोबर. सो मित्रांनो, फॉलो करा, लाईक करा आणि लाईक करताना हाईप पण करून टाका.
आपल्या चॅनलला, दादाच्या चॅनलला पण फॉलो करा आणि असंच सायकल चालवत राहा आणि इतरांना सायकलिंगची प्रेरणा देत राहा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हर हर महादेव. हर हर महादेव.